आज आपण पाहणार आहोत अगदी गॅस नसताना सुद्धा इंडक्शनवर आपण संपूर्ण स्वयंपाक बनवू शकतो। इन्फ्रारेड कुकटॉप हा एक वेगळा प्रकार आहे, पण याचा वापर करताना लहान मुलांना लांब ठेवायचं, जसं की आपण गॅसपासून लांब ठेवतो। या कुकटॉपवर तुम्ही सगळा स्वयंपाक करू शकतात। असा कुठलाच स्वयंपाक नाही की तुम्ही याच्यावर करू शकत नाही। मी आतापर्यंत याच्यावर चहा, भाजी हे 2 प्रकार बनवून बघितलेले आहेत। यावर भात, पोळ्या, डोसे हे सर्व काही आपण बनवू शकतो। माझ्या मते तर यावर भाकरीसुद्धा होऊ शकतील। तर याला इन्फ्रारेड का म्हणतात हे सांगते। आता आपण बटन चालू करूया। साध्या इंडक्शनपेक्षा हा इन्फ्रारेड कुकटॉप खूप वेगळा आहे आणि खूप असा फायदेकारकसुद्धा आहे। हा मी आत्ताच घेतलेला आहे, म्हणून यावर मी जास्त पदार्थ बनवून बघितलेले नाहीत। साध्या इंडक्शनवर बरेच जण म्हणतात की भाजी होते, पोळ्या होत्या, पण तसं काही नाही। त्याच्यावर स्वयंपाक वगैरे काहीच होत नाही। फक्त दूध आणि पाणी आपण तापवू शकतो। या पलीकडे त्या साध्या इंडक्शनवर काहीच होत नाही। या कुकटॉपवर तुम्ही ग्रिलसुद्धा किंवा बार्बेक्यू म्हणजे तुम्हाला चिकन ग्रिल करायचं किंवा पनीर ग्रिल करायचं, बार्बेक्यूसारखे पदार्थसुद्धा तुम्हाला यावर करता येतील। हा कुकटॉप 2200 वॅटचा आहे। 2000 ते 2200 वॅटपर्यंत हा कुकटॉप तुम्हाला आरामशीर मिळतो। तुम्हाला मी हा आता चालू करून दाखवते। इथे मी बटन चालू केलेलं आहे। आता या रेड बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। हँडल करायला सुद्धा खूप सोपा आहे। आता मी ऑन केलेला आहे। इथे 1200 वॅटवर तुम्हाला चालू दिसत असेल, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। चालू केल्यावर तुम्ही असा वरून हात फिरवला तर तुम्हाला गरम अशी वाफ जाणवेल। हा कुकटॉप चालू केल्यावर लगेच असा लाल व्हायला लागतो। तुम्ही स्वयंपाक करता एवढ्या पोर्शनला अजिबात आपल्याला टच करायचं नाही, नाहीतर तुमचा हातसुद्धा भाजला जाऊ शकतो। याच्यामध्ये सूप मोडसुद्धा दिलेला आहे। हा गोल जो रिंगचा भाग दिसतो, त्या भागात आपल्याला हात अजिबात टच करायचा नाही। सध्या सगळीकडे गॅस टंचाई असल्यामुळे आपल्याला या कुकटॉपचा वापर करता येऊ शकतो। यावर आपण संपूर्ण स्वयंपाक बनवू शकतो। बऱ्याच ठिकाणी सिलेंडर लगेच अवेलेबल होत नाही, म्हणून पर्याय म्हणून आपण या कुकटॉपचा वापर करू शकतो स्वयंपाकासाठी। आपण याच्यावर फ्लॅट सरफेसची भांडी वापरून भाजी, भात, कुकर लावू शकतो। वरण भात सगळा स्वयंपाक याच्यावर बनवू शकतो। इथे पुढे असं बटन दाखवलेलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याच्यावर तुम्ही वॅट कमी अधिक करू शकता। 1400 झालं, आता 1600 झालं, 1800, 2200 हे शेवटचं वॅट आहे। 2200 वॅटवर संपूर्ण अशी लाल होते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। 2200 वॅटपर्यंत शक्यतो मी स्वयंपाक बनवत नाही। मी 1200 वॅटवरच भाजी आणि चहा बनवते। तुम्ही याच्यावर कमी वॅटसुद्धा करू शकता। 600, 400, 800, 200, 100 इथपर्यंत तुम्ही करू शकता। तुम्हाला हवं त्या प्रमाणात कमी अधिक हे वॅटचं प्रमाण करू शकता। खूप सोपी पद्धत या कुकटॉपमध्ये त्यांनी दिलेली आहे। हँडल करायला आणि वापरायला सुद्धा खूप छान अशी ही मोड दिलेली आहेत याच्यात। तुम्ही बघितलंच असेल, याच्यात सूप मोडसुद्धा दिलेला आहे, बार्बेक्यू मोडसुद्धा आहे आणि फ्राईंग मोडवरच मी काम करते। बाकी मला दुसरं कुठलं मोड वापरायची गरज पडत नाही। तुम्हाला एखादा पदार्थ बनवायला टायमर पाहिजे असेल तर त्यांनी टायमरसुद्धा दिलेला आहे।
तुम्ही एखादा पदार्थ शिजवायला लावलेला असेल आणि तुम्हाला जर टायमर लावायचा असेल तर तुम्ही 30 मिनटं किंवा 10 मिनटं किंवा 20 मिनटं असा याच्यावर टायमर लावू शकता. शक्यतो टायमर लावायची गरज भासत नाही. तुम्हाला बऱ्यापैकी या इन्फ्रारेड कुकटॉपची माहिती समजली असेल. तुम्हाला या कुकटॉपबद्दल अजून काही माहिती असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. याच्यामध्ये साध्या इंडक्शनसारखी मॅग्नेटिक इलेक्ट्रो फील्ड वगैरे असली काही भानगड नाही. माझ्याकडे साधी इंडक्शन नसल्यामुळे मला तिच्याबद्दल एवढं फारसं माहीत नाही. तर आपल्या या इन्फ्रारेड कुकटॉपमध्ये सरळ एक कॉईल असते. पूर्वी कॉईलच्या शेगड्या मिळायच्या, इलेक्ट्रिक कॉईलच्या तसंच सेम सिस्टम आहे. फक्त याला छान त्यांनी व्यवस्थित कॉम्पॅक्ट करून दिलेला आहे. वर बोरोसिलिकेट ग्लास असतो, तो हीट प्रूफ असतो, त्यामुळे ती ग्लास फुटत नाही. आता आपण याच्या भांड्यांबद्दल बोलूया. पहिल्यांदा याचा वॅट सांगते. हा 2200 ते 2000 वॅटचा येतो. आपल्याला इंडियन कुकिंगसाठी हा योग्य पर्याय आहे. यावर तुम्ही कुठलीही भांडी वापरू शकता. यावर आपण संपूर्ण स्वयंपाक करू शकतो. फक्त यावर आपल्याला फ्लॅट सरफेसचीच भांडी वापरावी लागतील असं काही नाही. फक्त बिना फ्लॅट सरफेसची भांडी ठेवल्यावर कुकिंग प्रोसिजरला थोडासा वेळ जास्त लागू शकतो आणि फ्लॅट सरफेसची भांडी ठेवल्यावर कुकिंग प्रोसिजर फास्ट होते. कारण या कुकटॉपला खाली फ्लॅट सरफेसला उष्णता लागते, म्हणून गॅससारखी वरतीपर्यंत भांड्याला उष्णता लागत नाही किंवा हीट लागत नाही. म्हणून फ्लॅट सरफेसची भांडी नसलेली वेळ खूप लागतो. इथे माझ्याकडे ही कढई आहे. तिच्या तळाला असं फ्लॅट सरफेस आहे. तुम्हाला मी दाखवते. ही या कुकटॉपवर अगदी व्यवस्थित बसते. अशा भांड्यांमध्ये तुम्ही पदार्थ बनवला तर तो पटकन शिजतो, त्याला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही या कुकटॉपवर अशी फ्लॅट सरफेसचीच भांडी वापरली तर तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि पटकन पदार्थ तयार होतील. इथे तुम्ही बघू शकता, हे फ्लॅट सरफेसच माझ्याकडे चहा बनवण्यासाठी पातेलं आहे. याच्यातसुद्धा गॅसवर पटकन होत नाही. इतक्या लवकर या कुकटॉपवर चहा बनवून तयार होतो. तुमच्याकडे जर असा इन्फ्रारेड कुकटॉप असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. गॅसपेक्षासुद्धा या कुकटॉपवर फास्ट असा लवकरात लवकर पदार्थ बनवून तयार होतो. चहा तर अगदी 6 ते 7 मिनिटात उकळून तयार होतो. म्हणून शक्यतो या कुकटॉपवर अशी फ्लॅट सरफेसचीच भांडी वापरायची आहेत. तुम्ही साधी भांडी वापरू शकता. तुमच्याकडे जर अशी फ्लॅट सरफेसची भांडी नसतील तर फक्त तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला या कुकटॉपवर कोणता पदार्थ बनवताना बघायचं असेल तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडे जर गॅस सिलेंडर मिळत नसतील तर हा इन्फ्रारेड कुकटॉप स्वयंपाकासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. तुम्हाला या इन्फ्रारेड कुकटॉपबद्दल अजून काही अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. हा कुकटॉप मी जवळपास 2800पर्यंत घेतलेला आहे. परंतु आता रिक्वायरमेंट वाढल्यामुळे यांच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. तरीसुद्धा 2200 वॅटचा कुकटॉप तुम्हाला 3000 ते 3500पर्यंत आरामशीर मिळू शकतो. हा कुकटॉप मॅक्झिमम 30 ते 40 मिनटं वापरा, मग 15 मिनटं रेस्ट घ्या, मग परत वापरू शकता. आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे हा कुकटॉप गरम असताना अजिबात पुसायचा नाही किंवा पाण्याने सुद्धा धुवायचा नाही. तो बंद केल्यानंतर मिनिटानंतर गार झाल्यावर कापडाने पुसून घेऊ शकता.
खूप चिकट झाला असेल तर पाण्यात कापड बुडवून घट्ट पिळून घ्यायचं आणि मगच कापडाने पुसून घ्या. तुम्ही हा इन्फ्रारेड कुकटॉप वापरताना या इन्स्ट्रक्शन पाळायला हव्यात. तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की याचा वापर केल्यावर लाईट बिलाचं काय? तुम्ही जर हा कुकटॉप रेग्युलर 1 ते 2 तास वापरत असाल तर याचं अंदाजे बिल येऊ शकतं. म्हणजे जसं की दिवसाला 3 युनिट वापरू शकता. जर दिवसाला 3 युनिट होत असतील तर तुम्हाला महिन्याला एक अंदाजे 70 ते 80 युनिट लागू शकतात. अंदाजे 400 ते 500 रुपये बिल येऊ शकतं. जर तुम्ही संपूर्ण स्वयंपाक यावर करत असाल तर तुम्ही म्हणाल आपला गॅसच परवडतो. पण आत्ताच्या सिच्युएशनला जर तुम्हाला सिलेंडर मिळत नसेल तर हा कुकटॉप अगदी उत्तम पर्याय आहे. तर मग आज मी या इन्फ्रारेड कुकटॉपबद्दल तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर या इन्फ्रारेड कुकटॉपवर एखादा पदार्थ बनवताना जर डेमो बघायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला मी तो पदार्थ नक्की बनवून दाखवेल याची मी खात्री देते. तुमच्याकडे जर सिलेंडरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या कुकटॉपवर स्वयंपाक करून हा पर्याय निवडू शकता. अगदी उत्तम पर्याय आहे हा कुकटॉप. या कुकटॉपवर मी काल सकाळी मेथीची भाजी बनवलेली आहे. ती भाजी उकळतानाचा मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे थोडासा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि जबरदस्त व्हिडिओसोबत. धन्यवाद. तुम्ही इथं बघू शकता, इथे मी मेथीची भाजी या कुकटॉपवर शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओ दिसतच असेल.